नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या ओकेस प्रॉपर्टी कार्यालयातील एसआयटीचा आजचा तपास पूर्ण झालाय। फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून पुरावे गोळा केलेत। यात औषधाची बाटली, विविध प्रकारचे आणि आकारांचे खडे जप्त करण्यात आले। इतरही काही वस्तू एसआयटीने जप्त केल्या आहेत। विशेष म्हणजे पीडित महिलांना घेऊन एसआयटीने तपास केला। यावेळी घटनाक्रम जाणून घेत मोबाईलमध्ये लाईव्ह स्क्रीनिंगही एसआयटीने केलंय। भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये नवा धक्कादायक खुलासा समोर आलाय। शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसांमध्ये 12 वर्षात नोंदच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हा प्रशासनाने परवाना दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांना माहिती देणं बंधनकारक असतानाही याची ग्रामीण पोलिसांमध्ये नोंदच झाली नसल्याचं कळतंय। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्यांची नोंद नसल्याचंही निष्पन्न झालंय। त्यामुळे पोलिसांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचीही एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरातला हा परवाना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मिळाला असा सवाल उपस्थित होतोय। भोंदूबाबा अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव इथलं ईशान्येश्वर मंदिर पुन्हा चर्चेत आलंय। देवस्थान निधीचा प्रस्ताव अचानक गायब झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नसतानाही मंदिराला कोट्यावधींचा निधी मिळाल्याची बाब समोर आली आहे। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतनं 2018 मध्ये 1,05,00,000 निधी वितरित करण्यात आला। यामुळे निधीसाठी कोणी प्रस्ताव दिला, कोणाची शिफारस होती असे प्रश्न विचारले जात आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहितीच नाहीये हेही कळतंय। त्यामुळे कुणाच्या राजकीय हस्तक्षेपातनं निधी मिळाला का असाही प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भोंदू खरातच्या चौकशी प्रकरणी रुपाली चाकणकरांनाही समन्स बजावण्यात आलंय। मात्र या चौकशीसाठी आज रुपाली चाकणकर हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवाय खरातच्या मोबाईलमधील डेटा तपासण्यावरती एसआयटीचा भर असेल असंही कळतंय। एसआयटीला पहिलं समन पाठवून जर त्या आल्या नाहीत, दुसरं समन पाठवावं लागेल। त्यानंतर कोर्टाकडनं त्यांना तसे डायरेक्टिव्स घ्यायला लागतील। पहिलं बेलेबल वॉरंट घेऊन जर त्या आल्या नाहीत तर नॉन बेलेबल वॉरंट घेऊन त्यांना अटक करता येते। अशा सगळे जे प्रावधान आहेत कायद्यात, आता बघू त्यांना कधी बुद्धी येते आणि कधी त्यांना प्रकाश पडून ते एसआयटी पुढे जात आहेत। पण जर खरोखर त्यांना काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच गेल्या असत्या। आज ह्या कारणामुळे त्या जात नाहीयेत, याच्यावरनं बरंच काही आपल्याला कळून जातंय। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोरे यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। नीलम गोरे या गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या आणि राजकीय फायद्यासाठी त्याला भेटत होत्या असा खळबळजनक दावा देसाई यांनी केलाय। नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या। जेव्हा त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं आणि ते मंत्रिपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या। आणि कोरोनाच्या काळाच्या आधी जे आहे ते एक्सप्रेस इन नावाचं जे नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याला हॉटेल आहे तर तिथे नीलम गोरे मुक्कामाला होत्या आणि त्या मुक्कामाला असताना अशोक खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये नीलम गोरे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजप नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावर आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरांनीही हजेरी लावली होती। काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेतेही उपस्थित होते। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवरती अनेक गंभीर आरोप केले होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेतेही कंबोज यांच्यावरती वारंवार आरोप करताना पाहायला मिळतात। मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीज आणि बड्या उद्योगपतींनी उपस्थिती लावली। यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। कंबोज यांचे सगळ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळे सगळे उपस्थित होते असं बावनकुळे म्हणाले। तर हा कार्यक्रम कौटुंबिक होता, त्यामुळे त्याला आदित्य ठाकरे उपस्थित होते, मात्र त्याकडे राजकीयदृष्ट्या पाहू नका अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। यांचे सर्वांशी संबंध आहे, पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात,
आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं. त्यामुळं मोहित कंबोजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांची रिलेशन आहे. माननीय अडाणीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातोच. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला? कशाला जेवढी काय याच्यामध्ये तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जेवढी तयार होतो का? पारिवारिक संबंध तयार होतात. पारिवारिक संबंध आहेत. पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर संबंध नाही राहत. नाही ठीक आहे, आम्ही करू ना. बघा शेवटी हा संघर्ष हा संपत नाही कधी. हा संघर्ष सुरूच राहतो. पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी. आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू द्या. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राजकीय नेत्यांसह बॉलिवूड सुपरस्टार्सने हजेरी लावली होती. तसंच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये शाहरुख खान, रणवीर सिंग, संजय दत्त, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, मान्यता दत्त आणि अमृता अरोरा यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटीजची उपस्थिती होती. खासदार पार्थ पवारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 1.5 तास चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं. त्यामुळे या भेटीचा अधिकृत तपशील अजूनही समोर आलेला नाहीये. पार्थ पवार आणि एमसीएचे उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एकत्रित मुंबईत वानखेडे स्टेडियम इथे IPLची मॅच पाहिली. दोन्ही नेते एकत्र मॅच पाहतानाचे फोटो समोर आले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्यात. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील मानपूर परिसरामध्ये 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या शारदा एकनाथ खडसे यांच्यावर बोदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत खडसे यांनी आपल्या जमिनीवरती कब्जा केला असून खरेदी खतात खाडाखोड केल्याचं सुद्धा या तक्रारीत म्हटलंय. या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे. वास्तविक ही खरेदी 2002ला झाली. आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय आहे? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. व्यावसायिक हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे. साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे. त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता. आणि आता तर लोकसभेमध्ये खासदार कंगना राणावत बोलत होत्या आणि नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने जी सरकारने पावलं उचललेली आहेत त्याबद्दल त्या आक्रमकपणे सरकारची बाजू मांडत होत्या आणि कौतुक करत होत्या. यानंतर पुन्हा एकदा घेऊयात वेगवान आढावा काही महत्त्वाच्या घडामोडींचा. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवरती गेलेत. तुषार दोशींना 8 दिवसांची अर्जित रजा मंजूर झाली आहे. दोशी यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांकडे रजेचा अर्ज सादर केला होता. 28 आणि 29 मार्चच्या शासकीय सुट्टी आणि त्याला जोडून 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत 8 दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात आली आहे. 20 तारखेला झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान मोठा राडा झाला होता आणि यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडनं धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर शिवसेनेकडनं तुषार दोशींवरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि या सर्व पार्श्वभूमीवर तुषार दोशी अर्जित रजेवर गेलेत. मात्र तुषार दोशी यांच्यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण साताऱ्यासह राज्याचंही लक्ष लागलंय. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या रजेवरती मंत्री जयकुमार गोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दोशींच्या रजेविषयी ज्याला जसं वाटतो तसा अर्थ घ्यावा असं गोरे म्हणाले. दोषी रजेवरती गेले याविषयी अतिरिक्त माहिती आपल्याकडे नाही. मात्र कायद्याचं उल्लंघन कोणी केलं असेल तर याची चौकशी व्हावी असंही गोरे म्हणाले. मला
आपल्या सगळ्यांना सांगायचं की SP रजेवर गेलेले आहेत. आता ज्याला जसं वाटतंय त्यांनी त्याचा तसा अर्थ घ्यावा. कोणाला वाटत असेल सक्तीची रजा आहे तर त्यांनी तो सक्तीचा आनंद घ्यावा. कोणाला वाटत असेल की ते रेग्युलर रजेवर गेलेले आहेत त्यांनी तसं समजून घ्यावं. SP रजेवर गेलेले आहेत हे सत्य आहे. मुंबई महापालिकेमध्ये रुग्णालयाच्या भूमिपूजनावरनं मानापमान नाट्य रंगलं. सायन रुग्णालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळी कार्यक्रमाच्या स्थळी महापौर वगळता पालिकेतील इतर समिती अध्यक्ष नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आला. यावरून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. या संदर्भात महापौरांच्या दालनात बैठक सुद्धा पार पडली. नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेमध्ये आज गोंधळ पाहायला मिळाला. निधी वाटपामध्ये दुजाभाव केल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार धारेवर धरलं. तसंच अजित पवारांच्या स्मारकासाठी तरतूद नसल्यानं राष्ट्रवादीही आक्रमक झाली. यावेळी सभागृहात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आषाढी वारीसाठी आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 2 दिवस पुण्यातल्या विठोबा मंदिरात मुक्कामाला असते. मात्र वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचं ठिकाण बदलण्याचा प्रयत्न देवस्थानच्या विश्वस्तांकडून केला जातो. गेल्या वर्षी पालखी मंदिरामध्ये मुक्कामी असताना आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त आणि पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांच्यात झालेल्या वादामुळे पालखीच्या मुक्कामाचं ठिकाण बदललं जात असल्याचं बोललं जात आहे. मात्र आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडनं पालखी विठोबा मंदिर आणि परिसराची जागा गर्दीसाठी कमी पडत असल्याचं कारण दिलं जात आहे. अकोला महापालिकेच्या सभागृहामध्ये आज जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. महासभेदरम्यान 50 खोकेच्या घोषणा देत विरोधकांनी ठिय्या आंदोलन केलं. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि वंचितच्या तब्बल 16 नगरसेवकांचं निलंबन केलं. त्यामुळे सभागृहामध्ये वातावरण तणावाचं होतं. या महापौरनं एवढा विषय मोठा होता की रोखून असं अकोलेकरांना काय देणार. या बाबासाहेबांच्या नावाने पूर्ण महाराष्ट्रात एकच खुले नाट्यगृह आहे. त्याकरता हे 5 लाख रुपये ठेवतात आणि स्वतःच्या कॅबिन दुरुस्तीसाठी 1-1 कोटी रुपये ठेवतात. अकोलेकरांना घंटागाडी मोफत द्या हे बोलल्यावर मतदान न करता असंविधानिक शब्दाचा वापर करून संविधानिक बंद करायचा, सभागृह बंद करायचा प्रयत्न करतात. या असंविधानिक विरोधात आम्ही जेव्हा आंदोलन करायला गेलो तेव्हा आम्हाला निलंबित करण्यात येते. ते काय लोकशाही आहे की काय आहे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची 1 आणि 2 एप्रिलला महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 1 एप्रिलला पूर्व पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा तर 2 एप्रिलला उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे पक्ष संघटनेचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबईतल्या नगरसेवकांवरती नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचं निरीक्षण करण्याची जबाबदारी मुंबईच्या नगरसेवकांवरती देण्यात आली आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे पुन्हा एकदा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. आज पहाटे दिल्लीला जात असताना नागपूरच्या हद्दीत त्यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यात खासदारांच्या बाबतीत घडलेली ही 3री थरारक घटना आहे. याआधीही त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली होती. तर 4 दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील विश्रामगृहाला आग लागली होती आणि त्यावेळी खासदार प्रशांत पडोळे तिथे उपस्थित होते. निवेशनाकरता निघालो असता नागपूर पूर्वी आमच्या गाडीचा भीषण असा अपघात झाला. देवाच्या कृपानं, म्हाताऱ्यांच्या कृपानं फक्त किरकोळ मार लागला. याच्यातून सुखरूप असा आम्ही बाहेर. एनडी स्टुडिओच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आलाय. स्टुडिओतील तब्बल 13 कोटी 40 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी एकूण 60,37,000 रुपयांची वित्तीय मान्यताही देण्यात आली आहे. मराठ्यांच्या 82 वर्षांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा वसई किल्ला आज दुरावस्थेत आहे. दुर्लक्ष आणि दुरुस्ती अभावी किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि ऐतिहासिक दरवाजे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. दर्या दरवाजाची तटबंदी 4 दिवसांपूर्वी मोठ्या वृक्षांच्या मुळांमुळे आणि वाढलेल्या झाडीमुळे कोसळून पडली होती. याआधीही किल्ल्याचा दर्या दरवाजा ढासळल्याची घटना घडलेली आहे आणि उर्वरित भागही धोकादायक बनला आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याकडे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता स्थानिक करतायत.
किल्ल्यातल्या बुरुजांची आणि तटबंदीची अवस्था फारच दयनीय आहे आणि येत्या पावसाळ्यामध्ये याच्यावरती वाढलेल्या मोठमोठ्या पिंपळ वृक्षामुळे ही तटबंदी समुद्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात कोसळून एक हानी, ऐतिहासिक हानीसुद्धा आणि मनुष्य हानी होण्याचा पण जास्त धोका आहे. मीरा भाईंदरमध्ये रॅपिडो सेवेला बंदी असतानाही रॅपिडो सेवा सुरूच आहे. भाईंदर पूर्वेतील काही रिक्षा चालकांनी या प्रकाराचा पर्दाफाश केलाय. संबंधित चालकांनी थेट नवघर पोलीस स्टेशन इथे जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी रॅपिडो ॲपच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर लाईव्ह बुकिंग करून सेवा सुरू असल्याचा ठोस पुरावा दिला. बुकिंगनंतर पिकअपसाठी आलेल्या बाईक चालकाला पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं गेलं. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित बाईक चालकाला ताब्यात घेतलं. मैं रैपिडो मार रहा था सुबह से, दूसरा ऑर्डर में ही मेरे को इधर पकड़ लिया गया है, जबकि कंपनी का कहना, इस सबका कहना है कि रैपिडो ही बंद है, मगर रैपिडो के ऐप में तो ऑर्डर आ रहा है. तो ऐप, जब कंपनी का ये ऐप बंद है तो रैपिडो में ऑर्डर आ रहा है तो राइडर क्या करेगा? राइडर मारेगा ही ना ऑर्डर. अगर ऐप में ही बंद हो जाएगा तो हम लोग का ऑर्डर ही नहीं आएगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.